ऍक्टिंग ही कॅमेरा कट झाल्यानंतर लोकांची सुरू होते. इकडे 6,000 नका वाचू, 6 जणांचं आयुष्य धोक्यात होतं त्या घरात. जे खरं वाटतं ना ते सरळ बोलावं माणसाने. ते आपण जरा असं सरप्राईज ठेवूया प्लीज आता. नमस्कार, मी आहे तुमची आरजी शो शनाली. स्टार्स कट्ट्यावरती आज माझ्यासोबत आहे अतिशय अभ्यासू, बुद्धिमान, देखणा, वास्तववादी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट वक्ता असे बोलणारे कलाकार, जे उत्तम कोरिओग्राफर पण आहे, अभिनेता पण आहेत, कश्मीर महाजनी. कश्मीर, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावर. खूप खूप धन्यवाद. इतकं कौतुक केलं सुरुवातीला तर मला दडपण आलंय. दडपण काय यायचं, तू तसाच आहे. मी तुला आजपर्यंत जेव्हा भेटलीये मला तुझी ही बाजू जी आहे ती जाणून घेता आली. म्हणजे आपण आपलं वेगळेपण याच गोष्टींमधून दाखवू शकतो ना. येस, अभिनयातनं तर ते दाखवलं आहेस तू, पण मला असं वाटतं की पर्सनली जेव्हा तुला भेटायची, बोलण्याची संधी मिळते, तुझा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीसाठी. येस, आय थिंक वेगळ्यापेक्षा ना आय वुड ऑलवेज से की जे मला खरं वाटतं ना ते सरळ बोलावं माणसाने. तेच कठीण जातं खूप जणांना. हां, म्हणजे युजली म्हणतात ना की ऍक्टिंग. मी नेहमी म्हणतो की कॅमेरावरती तुम्ही ऍक्टिंग करता ना, मी जेव्हा कॅमेऱ्यात, आय थिंक मी कॅमेऱ्यासमोर सगळ्यात खरा असतो. ऍक्टिंग ही कॅमेरा कट झाल्यानंतर लोकांची सुरू होते. हे मी नेहमी म्हणतो की कॅमेरा जेव्हा कट होतो त्यानंतर मग तुम्ही जो एक मुखवटा चढवता, तुम्ही जे डिप्लोमसी बाळगता, त्याच्यामध्ये ऍक्टिंग खरी सुरू होते दैनंदिन आयुष्यात आपल्या. कॅमेऱ्यासमोरच खरेपणा येतो कॅरेक्टर करताना. सो तो मुखवटा मी नाही चढवावा असं कायम प्रयत्न करतो की तो मुखवटा आपण नाही चढवायचा. जसे जितके खरे आपण कॅमेऱ्यासमोर असो तितकेच खरे आपण आपल्या इंटरव्ह्यूजमध्ये, रोजच्या वावरण्यामध्ये, रोजच्या गप्पांमध्ये असावं. तीच गोष्ट लोकांना खूप आवडते आणि म्हणून तुझं कौतुक होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे आणि तो महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तो भारतभरात आहे. येस 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 येस. आता 2025 ची सुरुवात झाली आहे. कुठल्या गोष्टी प्रायोरिटाईज केल्या आहेत तू की ह्या व्हायलाच पाहिजे 2025 मध्ये? 2 गोष्टी. एक तर आता एक राधा एक मीरा ला पूर्णपणे झोकून दिले मी, कारण मोठी फिल्म आहे, मोठं भांडवल त्याच्यामध्ये गुंतवलेलं आहे. कारण युजली मराठी सिनेमामध्ये काय होतं ना की पिरियड ड्रामा असला की श्रीमंत फिल्म बनवायचा आपण प्रयत्न करतो, खूप पैसे टाकतो. पण रोमॅन्टिक फिल्म, जनरल रोमॅन्टिक फिल्म जी असते ती आपण कमी बजेट्समध्येच आपल्याकडे अजूनही बनतात. सो ही पहिली रोमॅन्टिक फिल्म आहे नॉर्मल की ज्याच्यामध्ये एवढं जास्त इन्व्हेस्ट केलं गेलं, एवढी श्रीमंत बनवली गेली. तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य एक ऍक्टर म्हणून. त्यामुळे मी 24 तास त्याला झोकून दिलेले आहेत की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. त्यामुळे मी सकाळी एका शहरात असतो, दुपारी दुसऱ्या शहरात असतो, रात्री तिसऱ्या शहरात असतो, असं फिरतोय गेले 1 महिनाभर. आणि हे 10 फेब्रुवारी पर्यंत चालेल. आणि त्यानंतर मग मी माझं ह्या वर्षापासून स्वतःचं प्रोडक्शन हाऊस स्थापित करतोय. येस. आणि माझा पहिला चित्रपट, त्याचं स्क्रिप्ट लॉक झालेलं आहे. मला फक्त हिरोईन हवी तशी मिळत नाहीये. ती मिळाली की आम्ही त्याचं शूटिंग मार्चमध्ये सुरू करू. मराठी फिल्मच करणार पहिली, फौजदार नावाची. सो इट्स अ कॉप ड्रामा. आणि माझ्या वडिलांचा पिक्चर होता मुंबईचा फौजदार, खूप पॉप्युलर. रिमेक नाही आहे त्याचा, कारण ती फिल्म आता जुनी झाली आणि तो अख्खाच्या अख्खा तसा आज रिलेटेबल नाही होणार. पण त्याचा स्पिन ऑफ म्हणू शकतो. म्हणजे त्यातला काही एलिमेंट्स आम्ही रिटेन केलेले आहेत ज्या आजच्या काळात पण रेलेव्हंट आहेत आणि लोकांना खूप भिडल्या होत्या तेव्हा त्या. पण एक पूर्ण नवीन कथा आजच्या काळाला साजेशी आणि आज रेलेव्हंट वाटेल प्रत्येक तरुण माणसाला सुद्धा आणि वयस्कर माणसाला सुद्धा, अशी कथा आम्ही बनवलेली आहे कॉप्सवरती. कारण हिंदीमध्ये खूप होतं पोलीसचा ड्रामा आणि मला बरेच फॅन्स दरवेळेस म्हणतात की तुला वर्दीत पाहिजे, एकदा वर्दीत पाहिजे, युनिफॉर्ममध्ये पाहिजे. सो ती डिमांड मला अशी दिसत होती गेले 1-1.5 वर्ष की कुठली फेसबुकवर पोस्ट टाकली, इन्स्टावर पोस्ट टाकली की सर एक बार आप ना युनिफॉर्म में आ जाओ, किंवा मराठी लोक सुद्धा सगळी. सो ते माझ्या डोक्यात होतं. सो आय वॉज लाईक की दिस इज हाऊ यू स्टार्ट युअर ओन प्रोडक्शन हाऊस ह्या चित्रपटापासून. आणि आता मी लोकांकरता काम करतोय, बाहेर जाऊन माझे फेवर्स वापरतोय, त्यांचे प्रमोट करतोय. तर माझं असं आलं की मग मी माझा पण का नको बनवायला, आणि आय शुड यूज माय मशिनरी अँड माय एक्सपर्टीज स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये. कारण जास्त क्रिएटिव्ह कंट्रोल मला मिळेल त्यामध्ये आणि आर्थिक कंट्रोल पण मिळेल पूर्णपणे. सो या आय एम स्टार्टिंग ऑफ आता 2025 विल बी डेडिकेटेड. दिग्दर्शक म्हणून पण येणार असतात ना? ते आपण जरा असं सरप्राईज ठेवूया प्लीज आता. ते इतक्या लवकर म्हणजे मला 2 गोष्टी तर क्लिअर झालेल्या आहे. अभिनेता तर असणारच आहे, निर्माता पण आहे. आता दिग्दर्शकाच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी टीज केलेलं आहे इतक्या लवकर नको, कारण आत्तापासून मग स्पेक्युलेशन सुरू होतील, अरे हे असं हे तसं वगैरे नको. अभिनेत्री मैत्रिणींनी काही अप्रोच करायला सुरुवात केली? हो, पण मला आय डोंट नो, मला कारण ना ती मुलगी बीडची आहे. ओरिजिनली लँग्वेज असणारी, त्या मातीतली कोणतरी मुलगी पाहिजे जी बीडचं कल्चरल फॅब्रिक जिला समजेल, तिच्या सिस्टीम मध्ये DNA मध्ये ते असेल, अशी असेल. किंवा एखादी अभिनेत्री आत्ताची, तिने तेवढा वेळ देता आला पाहिजे तिला. मग
ओके. जे कधी कधी शक्य होत नाही. त्याच्यात काही कोणावरती हे नाही, जजमेंट नाही. ऑफकोर्स 10 कामं करावी लागतात वेगवेगळी. सो मग इकडची कोणी आत्ताची अभिनेत्री असेल तर तिने तेवढा वेळ द्यायची तिची तयारी असेल की मी बीडची बनायला तयार आहे, मला 2 महिने त्याच्यावरती मी खर्च करायला तयार आहे कुठलंही दुसरं काम न करता, आणि त्यापुढे 3 महिने शूटिंग करायला तयार आहे. असं असेल तर होऊ शकतं, नाहीतर मग नवीन पोरगी शोधावी लागेल असं वाटतंय. लवली. जेव्हा तू प्रोडक्शन हाऊसचा विचार करतोयस तर आता तू आतापर्यंत वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलेलं आहे, राईट? म्हणजे महाराष्ट्रातील केलेले आहेत आणि तसं पाहिलं तर हिंदीतलं सुद्धा केलंय, टेलिव्हिजनचे सुद्धा केले. त्यामुळे आपण खूप आपल्याला शिकायला मिळतं की ओके ही गोष्ट आपल्या मराठीमध्ये नाही होत, ही हिंदीमध्ये केली जाते, किंवा ही हिंदीमध्ये नाही करायला पाहिजे त्यांनी पण ती मराठीत होत असेल. सो ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करत आपण आपल्या त्या गोष्टी आणत असतो. तर काय काय ठरवलेलं आहे की तुझ्या प्रोडक्शन हाऊस थ्रू कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाणार आहे? एक गोष्ट तर मी शिकलो ते म्हणजे सगळ्यांचे पैसे वेळच्या वेळी दिले जातील. हे फार महत्वाचं आहे. बजेटिंग आधीपासून खूप सॉर्टेड असेल, त्यामुळे पैसे आधी जे ठरवले जातील त्यात जे निगोशिएशन होईल ते होईल, पण जे ठरतील ती रक्कम वेळच्या वेळी ज्या तारखांना सांगितले त्या तारखेला मिळेल. कारण टेक्निशियन्स ॲक्टर्सना खूप मॅनिप्युलेट होतात आणि नाही वेळेत पैसे मिळत आणि घरं त्याच्यावरती अवलंबून असतात. सो ते एक. दुसरी गोष्ट मला नेहमी जाणवते की काही ठिकाणी पैसे आपल्या प्रोडक्शनमध्ये वाचवले जातात ते म्हणजे ना गाड्यांवर. बाहेरगावी जेव्हा शूटिंग असतं तर रात्रीचा प्रवास होतो, तर युजली पैसे वाचवायला त्याच ड्रायव्हरला सकाळपासून राबवलेला असतो आणि नाईट शिफ्टवरती पण तोच तुम्हाला घेऊन जातो. कित्येकदा ऍक्टर्स आणि टेक्निशियन्स बसलेले असतात आणि ड्रायव्हरच्या डोळ्यावरती झोप लागत असते आणि हायवेला जात असतात, झापड येत असते. असं झालंय काही काही प्रोडक्शन्समध्ये की रात्रीचं मी ड्रायव्हरला बोललोय की तू साईडला बस मी चालवतो, आणि मी भोरवरनं वगैरे मुंबईला गाडी चालवत गेलो सगळ्या टेक्निशियन्स घेऊन, आणि तो नाही म्हणत होता कारण ते थोडं असतं ना, नाही बाबा कंप्लेंट झाली तर की सरांनीच गाडी चालवली वगैरे. तर मी म्हटलं मी कोणाला सांगणार नाही, पण मला दिसतंय की तू दमलायस आणि मी नाही दमलोय आता, तर तू बस. तर त्याला मी कन्व्हिन्स करून बसवलं आणि आय टेल यू सोनाली 5व्या मिनिटाला तो पोरगा झोपेत गेला गाढ. आणि हा पोरगा आम्हाला भोरवरनं मुंबईला घेऊन जाणार होता रात्री 1 वाजता. मग 6 जणांचं आयुष्य धोक्यात होतं त्या घरात. का तर 5-6 हजार रुपये गाडीचे फक्त वाचवायचे होते एवढ्या बजेटमध्ये. म्हणू शकत नाही ना तो काही, त्याला पण घर चालवायचंय, त्याला डबल काम मिळतंय तर तो करणार बिचारा. पण हे प्रोड्युसर म्हणून मला असं वाटतं की आपल्या क्रूचं सेफ्टी, की एक इकडे 6,000 नका वाचू, त्याच्या 4 लोकांचा जीव धोक्यात जातो. त्यामुळे 2 गाड्या अरेंज करा, दिवसाची एक असेल तर रात्रीची दुसरी करा आणि लोकांना सेफली पोचवा. काळजी घ्या की ड्रायव्हर्स वेळच्या वेळी झोपलेले आहेत ना, आराम करून आलेत ना, ओव्हरवर्क नाही आहेत ना. सो ह्या काही गोष्टी ज्या मी ऍक्टर म्हणून फेस केलेल्या आहेत त्या मी निर्माता असेल तर आय वुड लाईक टू करेक्ट दॅट. आय वुड लाईक टू मेक शुअर दॅट एव्हरीबडी इज सेफ आणि एव्हरीबडी इज पेड वेल. हे आहे बजेट तसं ऑर्गनाईज करणं. आणि तिसरी गोष्ट प्रमोशन. मला असं वाटतं आपण प्रमोशन लोकांच्यात जाऊन जे करायचं आहे ग्राउंड लेवलला, तू आता बोललीस की व्हॉट्सअप मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सगळं चर्चा झाली पाहिजे, एंगेजमेंट पाहिजे. तर हे सगळं आपण इंटरव्ह्यूज वगैरे करतो, हे गरजेचं आहेच. पण त्याबरोबर लोकांच्यात 1 महिना 1.5 महिना आधीपासून जाऊन लोकांच्या इव्हेंट्समध्ये अटेंड करून आपला टीजर दाखवणं, ट्रेलर दाखवणं, अवेअरनेस क्रिएट करणं. हे शेवटचे 15 दिवसाचं जे गणित आहे ना, 15 दिवसात प्रमोट करू, त्यामुळे लोकांना कळेपर्यंत पिक्चर येऊन पण जातो. करेक्ट आहे. 1-1.5 महिना तरी पाहिजे प्रमोशन करायला की लोकांना समजायला की असा चित्रपट येतोय. सो ते थोडंसं आय थिंक प्री प्लॅन्ड आधीपासून माझ्या निर्मिती ह्याच्यात मी करीन, की संस्थेत मी करीन की बाबा आपण आधीपासूनच हे प्लॅन करायचं. मे बी मेकिंग वगैरे आधीपासून अवेअरनेस, शूटिंगच्या काळापासून अवेअरनेस क्रिएट करायला सुरुवात करायचा, थोडं BTS देऊन लोकांना भेटून हे करून. सो या काही गोष्टी मला थोड्या शिकल्यात, त्या मी थोड्या वापरात आणायचा प्रयत्न करीन माझ्या ह्याच्यात. खूप छान पद्धतीने. आणि तुझं हे जे प्लॅनिंग आहे ते नक्कीच यशस्वी होणार. आणि आता प्लॅनिंग बद्दल जेव्हा विचारतोय आपण, तर 2025 किंवा ह्या वर्षासाठीच नाही, ओव्हरऑल पण प्रत्येक वेळेस ना आपल्यामध्ये काही बदल होत जातात. एक प्रोजेक्ट केल्यानंतर, 4 लोकांना भेटल्यानंतर, वेगवेगळा अनुभव घेतल्यानंतर आपण बदलत असतो, बरोबर की नाही? तसं तुला काय वाटतं की तुझ्यामध्ये आत्ता काय बदल झाले ह्या आत्ताच्या सिच्युएशनला? मला असं वाटतं गेल्या 1-1.5 वर्षात माझ्या आयुष्यात जे चढउतार आलेत. 6 वर्ष आधी माझ्या मुलाचा जन्म झाला, त्यानंतर थोडासा बदल घडला. 1-1.5-2 वर्षापूर्वी एक अजून क्रायसिसमधून माझी अख्खी फॅमिली गेली. आणि हळूहळू मी जसे वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले, मग परत मी लोकांच्यात जायला लागलो आणि लोकांचं प्रचंड 10 पटीने प्रेम मिळायला लागलं. सो पहिली गोष्ट जी झाली ना ती म्हणजे ही ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. जे आहे ना आपल्याला मिळालेलं, कुडकुड न करताना त्याकरता थँकफुल राहावं माणसाने. इट्स ग्रॅटिट्यूड, स्वीकारावं. आणि दुसरी गोष्ट माझा बदल झालेला आहे तो म्हणजे
मला ना एम्पथी खूप आली आहे माझ्या क्रायसिसमुळे. मला एम्पथी खूप आली. सो पूर्वी ना मी खूप रुथलेस होतो एका प्रमाणात, की ह्यानी याचं काम करायचं, ते काम नीट नाही झालं तर त्याला बोलायचं सरळ तडक फडक, की जा तू मग घरी जा, घरी बस, दुसरा कोणतरी आणतो मी जास्त प्रोफेशनल म्हणतोय. आता ना मी विचारायला लागलो लोकांना की तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे. कारण माझा मुलगा घरी आहे ना, त्याच्याकरता त्याचे वडील हे सुपर हिरो आहेत. ते कामावर रोज जातात आणि परत कामावरनं घरी येतात आणि भारी काम करून आलेत वगैरे. तर ते तर मग मी ना समोरच्या माणसाला बोलल्यावरती 2 मिनिटं माझ्या मनात विचारतो, ह्याच्याही घरी ह्याचं मूल वाट बघत असेल का, ह्याची आई वडील आपला पोरगा कामाला गेलाय वगैरे, तर आज ह्याच्याकडनं काही चूक झाली तर ह्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहे का, त्यामुळे ही झाली आहे चूक. तर ती आता मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. मी पहिल्यांदा लगेच रिॲक्ट नाही करत. आम्ही की व्हॉट इज द प्रॉब्लेम, का नाही होते काम, तुला काही प्रॉब्लेम आहे का, विल सॉल्व्ह इट. आपण तो सॉल्व्ह करू आणि मग काम करायला सुरुवात करू. आणि लोक खूप छान रिस्पॉन्ड करतात आणि जोडली जातात त्यामुळे. सो आय बिकम मोर एम्पथेटिक. मग मी विचार करतो की नाही, तो घरी बसला उद्या तर 2 दिवस त्याचं मूल विचारेल ना की बाबा कामावर का नाही चाललेत. आय शुडंट बी द रिझन फॉर दॅट ॲट एनी कॉस्ट. किती गोड. सो ही एम्पथी थोडीशी माझ्यात निर्माण झाली. ॲज अ पर्सन आय हॅव चेंज्ड बिकॉज ऑफ द क्रायसिस दॅट आय हॅव हॅड इन माय ओन लाईफ आणि द नाईस पीपल दॅट आय हॅव इन माय लाईफ. आय हॅव स्टार्टेड व्हॅल्युईंग पीपल मोर दॅन मनी, आय फील. ते पण झालं की खूप वयाच्या खूप लहान वयापासून कमवत असल्यामुळे मला पैशापेक्षा आता पैशाचं मला एवढं टेन्शन नाही आहे. इन द सेन्स पैसे तर मी कमवीन कुठनं तरी, मला त्याचं नाही टेन्शन. मला माणसं जास्त महत्वाची वाटायला लागलेत पैशापेक्षा. दॅट्स इट. खूप छान, खूप छान, खूप छान सांगतोय. मी म्हणाले ना की तू फार वास्तववादी आणि फार रोखठोकपणे तुझी मतं व्यक्त करतो आणि तेच भिडतं माणसाला. कुठली गोष्ट तुला असं वाटतं की आता खूप सोपी झालेली आहे आणि ही गोष्ट आव्हानात्मक वाटतेय मला माझ्याकरता? ओव्हरऑल म्हणजे ओव्हरऑल जरा नाही, हे फार सोपं झालंय ग सोनाली आजकाल आणि ह्या गोष्टीसाठी आता खूप चॅलेंजिंग वाटतंय. असं काय आहे? मला असं वाटतं की आता ना मराठी इंडस्ट्रीचं जर का आपण बघायला गेलो तर लोक आता थोडी ओपन झाली आहे थिएटरला जाण्याकरता. म्हणजे तुम्ही जर का एक बरं प्रोडक्ट बनवलं तर लोक विलिंग आहेत 250 रुपये खर्च करून थिएटरमध्ये जाऊन बघण्याकरता. मी खरंच बऱ्याच लोकांच्या मताला त्याच्या उलटं बोलतोय की जे बरेच लोक म्हणतात की अरे येत नाहीत. पण मला असं वाटतं येत नाहीत त्याच्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय बोलवण्यात, आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून येत नाहीत बघायला. सो कारण काही चांगल्या चित्रपटांना येत आहेत, बाई पण भारी देवासारख्या चित्रपटाला जातात, नाच का घुमाला जातात, फुलवंतीला आले लोक बघायला थिएटरमध्ये. असं नाहीये की येत नाही आहेत, आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय कदाचित बनवण्यामध्ये. सो आता मला असं वाटतं की तो एक अरेना ओपन झालाय, ते सोपं झालंय. लोक दे आर लुकिंग फॉरवर्ड टू मराठी सिनेमा. पण आव्हान आता आपल्या समोर हे की आपण कॉन्टेंट त्या लेवलचं आता क्रिएट करतोय का, आपण ही ऑपॉर्च्युनिटी वापरतोय का. कारण जर का पुढच्या 2 वर्षात आपण तसा कॉन्टेंट क्रिएट करून लोकांना जे हवंय ते नाही देऊ शकलो तर मग ही विंडो जी ओपन झाली ती बंद व्हायला जास्त वेळ नाही लागणार परत. करेक्ट. आणि OTT वरतीच लोक जास्त फिक्सेटेड राहतील. थँक्यू सो मच कश्मीर हे सांगितल्याबद्दल. या रंगलेल्या गप्पा इथे थांबलेल्या नाही आहेत, त्या पुढच्या एपिसोडमध्येही तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये स्टार्स कट्ट्यावर.